गुड मॉर्निंग एव्हरीवन. शॉर्ट्स विथ पौर्णिमामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्हा सर्वांचं प्रेम पाहून मन भारावून गेलं अगदीच. तुम्हा सर्वांचे सगळे मेसेज, फोन की तुझे ब्लॉग का नाही येते, काय झालं तुझ्यासोबत, काय झालं तुझ्या पायाला, या सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन मी आलेली आहे आज. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी एकदम व्यवस्थित आहे. मला मायनर क्रॅक झालेला आहे आणि ते कशामुळं झालं हेही सांगते. मी इव्हिनिंग वॉकला निघाली होती. मुलगा पाठवून आला. त्याला वाटलं रस्त्यावर कोणीच नाही, मम्मीला भॉ करावं आणि तो एकदम मागे आला माझ्या आणि त्यांनी मला म्हटलं, "मम्मा" असं केलं. मला त्याचा आवाज काही ऐकायला नाही आला, पण मला असं वाटलं माझ्याजवळून एकदम गाडी चाललेली आहे का? तर त्यामुळे मी एकदम असे टर्न झाले, मागे बघितलं आणि तो दिसला मला, पण रस्ता खालीवरती होता. असा थोडासा स्लोप होता तिथे. तर खालीवरती असल्यामुळे माझ्या पायात शूज होते अगदीच आणि तो शूज घातल्यामुळे तो एकदम असा फ्लिप होऊन असा वाकडा झाला आणि तिथे स्पॉटवरच माझ्या पायाचा जो घोटा आहे तो खूप जास्त सुजला. मग तिथून मी माझ्या मिस्टरांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं की मला चालता नाही येते. मी तिथे रस्त्यावरच बसून गेली आणि ते घ्यायला आले मला आणि त्यांनी माझा पाय बघितला. ते बोलले की डॉक्टरांकडे जावं लागेल अर्जंट. तर मग मी आमच्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन आली आणि त्यांनी मायनर क्रॅक सांगितलेला आहे घोट्याला. तर 3 दिवसाचा कच्चा प्लास्टर लावलेला आहे. 3 दिवसानंतर परत एक्सरे वगैरे काढून ते बघतील नक्की मेजर आहे की काय आहे की पक्कं प्लास्टर लावावं लागेल. तर तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत राहू द्यात आणि इथे मला थोडंसं मायनर क्रॅक सांगितलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी एकदम व्यवस्थित आहे. तुमचे प्रेम, मेसेज, फोन कॉल्स बघून की व्हिडिओ का नाही येते आणि काय झालं तुझ्यासोबत, याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मी अगदीच व्यवस्थित आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम असंच माझ्यासोबत कायम राहू द्यात. धन्यवाद. थँक्यू.